नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपडेट्स बाय कार यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जॉब अपडेट निघाली आहे। भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया या ठिकाणी मॅनेजर आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या जागा भरण्यात येणार आहेत। तर त्यासाठी असणारे नोटिफिकेशन त्यांनी मागच्या 2 दिवसांमध्ये जारी केलेले आहे। तर पाहूया आपण काय आहे डिटेलमध्ये नोटिफिकेशन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। मित्रांनो, या ठिकाणी मॅनेजरसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। 5 इयर्सचा एक्सपिरियन्स त्यांनी मिनिमम मागितलेला आहे। मॅनेजरसाठी 2 डिपार्टमेंटमध्ये जागा निघालेल्या आहेत, एक म्हणजे फायर सर्व्हिस आणि सेकंड म्हणजे टेक्निकल डिपार्टमेंट। जर तुम्ही BE-BTech केला असेल मेकॅनिकल ऑटोमोबाईलमध्ये तर तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करू शकता। फायर सर्व्हिससाठी टोटल 11 पदे या ठिकाणी निघालेली आहेत आणि टेक्निकल डिपार्टमेंटसाठी फक्त 2च जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत। मित्रांनो, ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये सगळ्यात जास्त पदे या ठिकाणी निघालेली आहेत। टोटल 264 जागांसाठी या ठिकाणी भरती होणार आहे। जर तुम्ही 3 वर्षाची BSc डिग्री म्हणजे बॅचलर ऑफ सायन्सची डिग्री घेतली असेल विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स किंवा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, परंतु कुठल्याही एका सेमिस्टरमध्ये तुम्ही फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषय देणं आवश्यक आहे। त्यासाठी कुठलाही वर्किंग एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला नाही आहे। जर तुमच्याकडे ही 2 क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करू शकता। टोटल 264 जागा आहेत। त्याच्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ऑपरेशन या डिपार्टमेंटमध्ये जागा निघालेल्या आहेत। जर तुम्ही MBA केलं असेल तर तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करू शकता किंवा बॅचलर ऑफ डिग्री इन इंजिनिअरिंग तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्यासाठी सुद्धा कोणताही एक वर्किंग एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला नाही आहे। टोटल 83 पदे या ठिकाणी निघालेली आहेत। डिफरंट कॅटेगरी वाईज पदे या ठिकाणी डिवाइड झालेली आहेत, ती तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। 5वं जागा पाहिलं तर आपण ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये जागा आहेत। जर तुमचं BE-BTech मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलमध्ये झालं आहे तर तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करू शकता। टोटल 8 पदे या ठिकाणी निघालेली आहेत। मित्रांनो, एज लिमिट जर पाहिलं, जर तुम्ही मॅनेजरसाठी अप्लाय करणार असाल तर तुमचं मॅक्झिमम एज लिमिट 32 इयर्स असणं आवश्यक आहे आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी अप्लाय करत असाल तर मॅक्झिमम एज लिमिट 27 इयर असणं आवश्यक आहे। रिलॅक्सेशन तुम्ही पाहू शकता। PWDसाठी 10 इयर्सचं रिलॅक्सेशन, SC/ST साठी 5 इयर्स आणि OBCसाठी 3 इयर्सचं रिलॅक्सेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। इम्पॉर्टन्स डेट्स कोणते आहेत आपण त्या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, यासाठी जॉब ॲप्लिकेशन स्टार्ट होत आहेत 15 डिसेंबर 2020 पासनं आणि त्याची लास्ट डेट असणार आहे 14 नोव्हेंबर 2021 मध्ये लास्ट डेट असणार आहे। म्हणजे अजूनपर्यंत ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले नाही आहेत। पुढच्या महिन्यामध्ये 15 तारखेला या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टार्ट होत आहेत, तर तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करू शकता। पे स्केल जर आपण पाहिलं तर मॅनेजरसाठी मिनिमम 60,000 ते मॅक्झिमम 1,80,000 पर्यंत तुम्हाला 7 पेनुसार पेमेंट भेटेल, प्लस HRA वगैरे त्यामध्ये ॲड होईल। आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी मिनिमम 40,000 ते 1,40,000 पर्यंत तुम्हाला पे स्केल भेटणार आहे। CTCची बात केली तर मॅनेजरसाठी 18 लाख CTC आहे आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी 12 लाख CTC या ठिकाणी देण्यात येणार आहे। मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस जर पाहिली तर तुम्ही या ठिकाणी क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बसणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडून एक ऑनलाईन एक्झामिनेशन CBT घेण्यात येणार आहे। त्या CBTच्या बेसिसवरती तुम्हाला सिलेक्शन केलं जाईल। त्याच्यानंतर तुमच्या जे CBT क्रॅक करतात त्यांना नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यूसाठी आणि फिजिकल मेजरमेंटसाठी बोलवण्यात येणार आहे। तर ऑनलाईन जर तुम्ही टेस्ट देणार असाल तर त्यासाठी कुठलाही निगेटिव्ह मार्किंग नाही, म्हणजे तुम्हाला सगळे क्वेश्चन सोडवलेच पाहिजे हे तुमच्या मनावरती आहे, परंतु त्यासाठी कुठलाही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, याची तुम्ही नोंद घ्यावी। आता हाऊ टू अप्लाय म्हणजे तुम्ही यासाठी अप्लाय कसे करणार तर यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। प्लीज तुम्ही त्या लिंक रेफर करून त्या लिंक थ्रू तुम्ही अप्लाय करू शकता। तुम्हाला कुठलीही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला आम्ही नक्की त्याचं सॉल्युशन देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू। जय हिंद।